शक्यता आहे. मला वाटतं जी काही चर्चा व्हावी ती पारदर्शक व्हावी आणि ती डेटा ड्रिव्हन असावी. त्याच्यामुळे जो काही डेटा दोन्ही बाजूचा असेल त्याच्यावर पारदर्शक चर्चा व्हावी. म्हणजे एकदा जे काय होईल त्या विषयाचा सोक्ष मोक्ष होऊन तो विषय कुठल्या पद्धतीने जाईल तो लॉजिकल कन्क्लुजनला गेला पाहिजे अशी माझी आग्रहाची भूमिका. आणि जर मला असं वाटतं ते रिचेकिंग सारखं आहे. जर आपण पेपर व्यवस्थित लिहिला असेल तर आपल्याला रिचेकिंगला काहीच हरकत आहे न द्यायला. राज्य सरकारने महानगरपालिकेच्या निवडणुकीची जी प्रभाग रचना आहे त्यासाठी जवळपास आता महिनाभराची मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे मुंबई ठाणे आणि नवी मुंबई आणि राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या आता दिवाळीनंतर होणार असं चित्र पाहायला. माझी इलेक्शन कमिशनला एवढीच विनम्र विनंती आहे की जे काय होईल ते पारदर्शकपणे व्हावं. म्हणजे जे वॉर्डची रचना आहे ती पारदर्शकपणे वन साइज फिट्स ऑल झाली पाहिजे. कुणाच्याही राजकीय मनमर्जीनी वॉर्ड्स होऊ नये. हे इलेक्शन आहे, हे पारदर्शकपणे संविधानाच्या नियम कायद्याप्रमाणे, कारण का हा देश कुठल्याही व्यक्तीच्या मनमर्जीनी चालता कामा नये. तो पारदर्शकपणे संविधानानेच चालला पाहिजे. त्यामुळे जे काही नियम कायदे आहेत ते सगळ्यांना समान, म्हणजे आमच्यापासून सगळ्यांना समानच असले पाहिजेत. आणि जी काही वॉर्ड रचना असेल त्याचा एक स्टँडर्डाइज फॉर्म्युला असला पाहिजे आणि त्याच फॉर्म्युलानी संपूर्ण राज्यात पारदर्शकपणे त्या झाल्या पाहिजे. मला काय आश्चर्य वाटत नाही. मी तुम्हाला ज्यावेळेस ऑर्डर आली तेव्हाच म्हणत होते की म्हणजे माझे तर सहकारी प्रशांत जगताप हे तर कधीपासून म्हणतात की पुढच्या वर्षीशिवाय इलेक्शन होणार नाही. त्यामुळे मला काय आश्चर्य ह्याच्यात वाटत नाही. तुम्ही आमच्या दरवेळी 6 महिन्याच्या प्रेस कॉन्फरन्सेस काढून बघा. आम्ही जे जे आरोप मी म्हणणार नाही, जे जे स्पष्टपणे आम्ही भूमिका मांडलेली आहे ती भूमिका 6 महिन्यांनी खरी होती. राज्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा विषय सुरू आहे तो म्हणजे हिंदी भाषा जी आहे ती 1ल्या ते 4थ्या वर्गामध्ये शिकवण्याच्या सक्तीला घेऊन. खरं तर सरकारनं सक्ती हा शब्द वगळला जरी असला तरी त्याला बगल देऊन पुन्हा तीच लागू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मनसेनं केला. मला असं वाटतं आज कॅबिनेट आहे. मला असं वाटतं काली एक चर्चा वर्षा बंगल्यावर झाली असं आज वर्तमानपत्रातही आले आणि तुमच्याही चॅनल्समध्ये दाखवलं. शिक्षण अतिशय गंभीर विषय. ती काय फक्त बातमी किंवा एक विषय ज्याच्यावर आम्ही विरोधक आहोत म्हणून आम्ही टीका करत बसावं असा नाही. हा अतिशय गंभीर विषय आपल्या सगळ्यांच्या मुलांचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे न्यू एज्युकेशन पॉलिसी हे शिक्षण सोपं करण्यासाठी होती, अवघड नाही. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, डिव्हर्सिटी इन एज्युकेशन, असे अनेक नवीन ज्या घटना आहेत. स्कॅन्डिनेव्हियामध्ये असलेलं शिक्षण असेल, अनेक परदेशातले मॉडेल असतील, काही भारतातले यशस्वी मॉडेल म्हणजे अनेक जिल्हा परिषदच्या शाळा आहेत ज्याच्याकडे अतिशय चांगले यशस्वी मॉडेल्स आहेत.